जय शिवराय। या ठिकाणी आपण नारायणगाव दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी आज बाईट देण्याचं कारण आम्ही अनेक दिवसापासून बघतोय हे कार्यालय इतरत्र हलवण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे। याला प्रखर असा विरोध शेतकरी संघटनेचा इथून मागे पण होता, इथून पुढे पण होता। आम्हाला उग्र स्वरूपात आंदोलन करायला लागलं तरी चालेल, परंतु आम्ही काल माझ्यासोबत तानाजी शेठ तांब्यांचा फोन झाला, योगेश भाऊ तोडकरांचा फोन झाला आणि नंतर आमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकरजी बांगर साहेब यांचा पण फोन झाला, परंतु आम्ही सर्वांचा या कार्यालय हलवण्यास विरोध आहे। कारण या निमित्ताने मी सांगतो, माझा जेव्हापासून मला समजतंय तेव्हापासून हे कार्यालयामध्ये इतरत्र आज लोक भ्रम निर्माण करतात। कारण या ठिकाणी अपघात होऊ शकतात, या ठिकाणी जागा कमी आहे, जागा कुठल्याही प्रकारची कमी नाही। 1935 साली हे कार्यालय या ठिकाणी आलं, परंतु त्यानंतर कुठल्याही शेतकऱ्याला या कार्यालयाचा त्रास झाला नाही। कार्यालयातून कामं व्यवस्थित दस्त नोंदणी होते व त्या ठिकाणी शेतकऱ्याची कामं वेळेत होतात। हाकेच्या अंतरावर या ठिकाणी स्टँड आहे, नारायणगावचं स्टँड आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर स्टँडवरून जे दस्त नोंदणी करण्यासाठी शेतकरी येतात, ग्रामस्थ येतात किंवा ज्या नोंदी ग्रामपंचायत मार्फत होतात। आबालवृद्ध येतात, पुण्यावरून येतात, मुंबईवरून येतात, शहरातून येतात आणि त्या ठिकाणी एसटीतून उतरल्यानंतर 2 मिनिटाच्या अंतरावर हे कार्यालय आहे। त्यामुळं या ठिकाणी प्रवाशांना देखील चांगल्या प्रकारची सुविधा मिळते, परंतु इतरत्र हलवण्याचं कारणच नाही। कारण ह्या ठिकाणी 6 गुंठे जागा उपलब्ध आहे व मोठी पार्किंग व्यवस्था देखील या ठिकाणी आहे। परंतु जर लोकप्रतिनिधी काही लोकप्रतिनिधी बोलतात त्यांनी इतरत्र हे कार्यालय घेऊन जाऊ व त्या ठिकाणी बिल्डरच्या तुम्ही हे कार्यालय कशात घालण्याचा काय प्रयत्न आहे हे तर आम्हाला शेतकऱ्यांना समजून सांगावं। तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, शासन काय असे कोट्यापुतीचे निर्णय घेत आहे। त्यामुळं आमचा शेतकरी संघटनेचा प्रखर हे कार्यालय हलवण्यात विरोध आहे। आम्हाला तुम्ही दाखवून द्यावं, शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं। जर या पूर्व भागातील सर्व शेतकऱ्यांना इथं येण्यास सुविधा उपलब्ध आहे, सोयीस्कर आहे आणि जर इथून 4 किलोमीटर अंतरावर कार्यालय घेऊन जायचं, स्टँडला उतरल्यानंतर जर एखादा आबालवृद्ध ज्येष्ठ शेतकरी किंवा ज्याला वाहनाची सुविधा नाही तो जाणार कसा त्या ठिकाणी? त्याला ते कार्यालय आज माहीत देखील नाही पुढे येणार आहेत। तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं तुम्ही प्रबोधन करून त्यांचा विश्वास संपादन करून कार्यालय हलवलं पाहिजे होतं। रात्रीसुद्धा या ठिकाणी कार्यालय हलवण्याचा प्रयत्न झालेला आहे। मी विनायक भुजबळांचा मला फोन आला, सरपंच विनायक भाऊ भुजबळ यांचा मला फोन आला व त्यांनी सांगितलं की या ठिकाणावरून कार्यालय हलवणार आहे आणि त्यांचा विषय असा झाला, इथे वारवाडीचे ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी सांगितलं आमचं रक्त जरी सांडलं तरी चालेल, पण हे कार्यालय आम्ही इथून हलवून देणार नाही। आज मी पिंपळगावचा ग्रामस्थ आहे, मी पिंपळगावचा रहिवासी शेतकरी, त्यामुळे या परिसरातली कुठल्या शेतकऱ्याला या ठिकाणी यायला अडचण निर्माण होत नाही आणि पार्किंगची व्यवस्था मोठी आहे। मी आपल्या शिवजन्मभूमीचे आदर्श लोकप्रतिनिधी, शिवजन्मभूमीचे आमदार शरददादा सोनवणे यांना विनंती करतो, या ठिकाणी फंड उपलब्ध करून द्यावा व सुसज्ज असं कार्यालय या ठिकाणी बांधण्यात यावं। शासनाकडून फंड घ्यावा व चांगल्या प्रकारची इथं पार्किंग व्यवस्था होऊ शकते। मोठी जागा आहे, मागे पण जागा आहे। मोडकळीस आलेल्या ज्या इमारतीत जर 1935 साली ज्या इमारती बांधल्यात, कार्यालय बांधले, तेव्हापासून याला सुधारणा कुठली झाली नाही। सर्व या ठिकाणी मोठा फंड उपलब्ध केल्यानंतर या ठिकाणी पार्किंग व्यवस्था चांगल्या प्रकारची होऊ शकते व सुसज्ज अशी इमारत देखील या ठिकाणी होऊ शकते। त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही योगेश भाऊ झालं, तानाजी शेठ तांबे झालं, आम्ही विनंती करतोय, प्रभाकरजी बांगर साहेब यांच्याबरोबर आम्ही बोललेलो आहे। त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारे हे कार्यालय हलू नये, नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन शेतकऱ्यांना घेऊन आम्ही करू। आज परिसरातील सर्व ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ सदस्य आमच्यासोबत आहेत, वारवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आमच्यासोबत आहेत, सरपंच आमच्यासोबत आहेत, पिंपळगावचे सरपंच आमच्यासोबत आहेत व आरवी धुंदावाडी या परिसरातील बोरी
अनेक गावांचा ह्या कार्यालयाशी संपर्क येतो आणि या कार्यालयाच्या मार्फत एजंटचा मोठा सुळसुळाट झालेला आहे. बाकीचे एजंट जे आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची पिळवणूक, नागरिकांची पिळवणूक, जे ग्रामपंचायत रोजदास्त नोंदणीला येतात त्यांची पिळवणूक करू नये. अन्यथा त्यांच्या विरोधात देखील योगेश भाऊंनी सांगितले उग्र स्वरूपात आंदोलन या ठिकाणी करू. आणि मी लोकप्रतिनिधींना, शासनाला विनंती करतो, ज्यांनी कायद्याची पदवी घेतलेली असे वकील या ठिकाणी काम करतात चांगल्या प्रकारचे. आज मी अनेक वेळेला वकिलांकडून दस्त केलेला आहे. त्या वकिलांथ्रूच या ठिकाणी दस्त नोंदणी करावी मी शेतकऱ्यांना विनंती करतो. एजंटच्या नादी लागू नये. दुकानं बंद करून टाकली. ज्यांनी अनधिकृत दस्त नोंदणीचे दस्त बनवतात त्यांना प्रखर आमचा विरोध आहे. त्यांनी त्यांची दुकानं बंद करावी. परवानाधारक असतील त्यांनी काम केलं तर चालेल, परंतु जे परवानाधारक नाहीत आणि बेकायदेशीर दलाली करतात त्यांच्यावर आमची शेतकरी संघटनेची बारीक नजर आहे. त्यांनी ही तात्काळ त्यांची दुकानं बंद करावी, शेतकऱ्यांची पिळवणूक बंद करावी व ग्रामस्थ ज्या ग्रामपंचायत नोंदणी करण्यात येतात त्यांची पिळवणूक बंद करावी. अशा जर तक्रारी आमच्याकडे आल्या तर उग्र स्वरूपाचं आंदोलन त्यांच्या विरोधात करू. मी लोकप्रतिनिधी आपल्या जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार, आदर्श आमदार शरददादा सोनवणे यांना विनंती करतो यांच्यावर तुम्ही कारवाई करावी व जे अधिकृत दस्त नोंदणीचे परवानाधारक आहेत त्यांनाच परवानगी द्यावी. आणि इथं अनेक वकील, चांगल्या प्रकारची वकिली करणारे जुन्नर कोर्टातील वकील असतील, खेड कोर्टातील वकील असतील, ते या ठिकाणी दस्त नोंदणी करतात, कमी पैशात करतात. मी कुठल्या वकिलाचे